लिब्रिऑफिस रायटरच्या इन्सर्टिंग इमेजेस वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत डॉक्युमेंटमध्ये इमेज फाईल समाविष्ट करणे, रायटरमध्ये टेबल्स समाविष्ट करणे, रायटरमध्ये हायपरलिंक समाविष्ट करणे. आपण उबुंटू लिनक्स 1004 ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्जन 334 वापरणार आहोत. आपण लिब्रिऑफिस रायटरमध्ये इमेज फाईल कशी समाविष्ट करायची हे जाणून घेऊया. आपली resumeओडीटी ही फाईल उघडा. डॉक्युमेंटमध्ये इमेज फाईल समाविष्ट करण्यासाठी प्रथम resumeओडीटी वर क्लिक करा. आता मेनूबारवरील इन्सर्ट या पर्यायावर क्लिक करा. नंतर पिक्चर वर क्लिक करून फ्रॉम फाइल या पर्यायावर क्लिक करा. इन्सर्ट पिक्चर डायलॉग बॉक्स उघडेल. आता जर तुम्ही एखादे पिक्चर तुमच्या सिस्टीम मध्ये सेव्ह केलेले असेल तर त्या फाईलचे नाव लोकेशन फील्डमध्ये लिहून ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण काहीही सेव्ह केलेले नसल्यामुळे तेथे दिलेल्या डिफॉल्ट पिक्चरपैकी एक समाविष्ट करूया. डाव्या बाजूच्या पिक्चर या पर्यायावर क्लिक करा. आता कुठल्याही एका इमेजवर क्लिक करून शेवटी ओपन या बटणावर क्लिक करा. डॉक्युमेंटमध्ये इमेज समाविष्ट झाली आहे. तुम्ही इमेजचा आकार बदलणे आणि ड्रॅग करणे ह्या क्रिया करू शकता. प्रथम इमेजवर क्लिक करा. तुम्हाला रंगीत हँडल आलेले दिसेल. कुठल्याही एका हँडलवर कर्सर न्या आणि माऊसचे डावे बटण दाबा. कर्सर ड्रॅग करून इमेजचा आकार बदला. हे झाल्यावर इमेजवर क्लिक करून एडिटरच्या उजव्या कोपऱ्यात वरपर्यंत ड्रॅग करा. इमेज समाविष्ट करण्यासाठी क्लिपबोर्ड, स्कॅनर किंवा गॅलरी या लोकप्रिय पद्धतींचा वापर करता येतो. आपण टेबल समाविष्ट करण्याबद्दल जाणून घेऊ. आपल्याला लिब्रिऑफिस रायटरच्या टेबलमध्ये माहिती सारणी व तक्त्याच्या स्वरूपात साठवून ठेवता येते. डॉक्युमेंटमध्ये टेबल समाविष्ट करण्यास टूलबारवरील टेबल या आयकॉनवर क्लिक करून टेबलचा आकार निवडू शकतो किंवा हेच आपण मेनूबारमधील इन्सर्ट या पर्यायाच्या सहाय्याने करू शकतो. एज्युकेशन डिटेल्स या हेडिंगखाली टेबल समाविष्ट करण्यासाठी कर्सर हेडिंगच्या खाली नेऊन ठेवा. मेनूबारवरील इन्सर्टवर आणि नंतर टेबलवर क्लिक करा. विविध फील्ड्स असलेला डायलॉग बॉक्स उघडेल. नेम या फील्डमध्ये आपण टेबलला रिझ्यूमे टेबल असे नाव देऊया. साइझ या हेडिंगखाली आपण कॉलमची संख्या 2 ठेवूया. रोज या फील्डवरील अपवर्ड ऍरोवर क्लिक करा आणि रोजची संख्या वाढवून ती 4 करा. अशा प्रकारे तुम्ही कॉलम आणि रोज या फील्डवरील अप आणि डाऊन ऍरोवर क्लिक करून टेबल्सचा आकार कमी जास्त करू शकता. डायलॉग बॉक्समधील ऑटो फॉर्मॅट वर क्लिक करा. तुम्ही समाविष्ट करत असलेल्या टेबलचा फॉर्मॅट ठरवण्यासाठी नवीन डायलॉग बॉक्स उघडेल. फॉर्मॅट निवडण्यास अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नोन या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर ओक या बटणावर क्लिक करा. पुन्हा ओक या बटणावर क्लिक करा. तुम्हाला हेडिंगखाली 2 कॉलम्स आणि 4 रोज असलेले टेबल समाविष्ट झालेले दिसेल. आता काही माहिती सारणी स्वरूपात टेबलमध्ये लिहू. टेबलच्या पहिल्या रो आणि पहिल्या कॉलमच्या सेलवर क्लिक करा. सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन टाईप करू. आता त्याच्या शेजारील सेलवर क्लिक करा आणि 93% असे लिहा. हे रमेशने माध्यमिक शाळेच्या परीक्षेत संपादन केलेले गुण आहेत. अशाच प्रकारे आपण टेबलमध्ये पुढील एज्युकेशनल डिटेल्स भरू शकतो. सेकंडरी स्कूल एक्झामिनेशनच्या खालील सेलवर क्लिक करा. इथे आपण हायर सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन असे लिहू आणि त्याच्या संलग्न सेलमध्ये 88% गुण लिहू. पुढील सेलवर जाण्यासाठी तिसऱ्या रोच्या पहिल्या सेलवर क्लिक करा. त्याशिवाय तुम्ही टॅबचे बटण दाबूनही पुढच्या सेलवर जाऊ शकता. ग्रॅज्युएशन असे टाईप करा. त्याच्या संलग्न सेलमध्ये 75% असे टाईप करा.
शेवटच्या rowच्या पहिल्या सेलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असे टाईप करा आणि त्याच्या शेजारील सेलमध्ये 70% लिहा. अशा प्रकारे आपल्याला रिझ्यूमेमध्ये एज्युकेशनल डिटेल्स असलेले टेबल दिसत आहे. टेबलमधील शेवटच्या सेलमध्ये कर्सर नेऊन ठेवा. आता जर तुम्हाला टेबलमध्ये शेवटच्या rowच्या अगदी खाली नवीन रो समाविष्ट करायची असल्यास कीबोर्डवरील टॅब हे बटण दाबा. तुम्हाला नवीन रो समाविष्ट झालेली दिसेल. टेबलच्या डावीकडील भागात पीएचडी ही मिळवलेली पदवी आणि उजवीकडे 65% हे प्राप्त केलेले गुण टाईप करूया. अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की शेवटच्या सेलमध्ये कर्सर ठेवून एकाखाली एक नवीन रो समाविष्ट करण्यासाठी टॅब या बटणाचा खूप उपयोग होतो. टेबलमध्ये एका सेलमधून दुसऱ्या सेलवर जाण्यासाठी टॅब आणि शिफ्ट टॅबचा वापर करता येतो. ऑप्टिमल कॉलम विड्थ हा पर्याय कॉलम्सची रुंदी त्यातील मजकुराच्या आकाराप्रमाणे आपसूक बदलतो. हा पर्याय दुसऱ्या म्हणजेच उजवीकडील कॉलमला लागू करण्यासाठी त्या कॉलममध्ये कुठेही माऊस क्लिक करा. आता शेवटच्या सेलमध्ये 65% या टेक्स्ट पुढे कर्सर नेऊन ठेवा. आता मेनूबारवरील टेबल या मेनूवर क्लिक करा आणि नंतर ऑटोफिट या पर्यायावर जा. स्क्रीनवर दिसत असलेल्या मेनूवरील ऑप्टिमल कॉलम विड्थ या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की कॉलमची रुंदी त्यातील सेलमधल्या मजकुराप्रमाणे किंवा कंटेंटप्रमाणे आपोआपच बदललेली आहे. हे टेबलच्या कुठल्याही कॉलमसाठी तुम्ही करू शकता. टेबलसाठी विविध प्रकारच्या बॉर्डर्स निवडता येतात, जसे की नो बॉर्डर, आतील व बाहेरील बॉर्डर किंवा केवळ बाहेरील बॉर्डर ठेवणे इत्यादी. त्यासाठी नेम मेनूवरील टेबल टॅब सिलेक्ट करून टेबल प्रॉपर्टीजवर क्लिक करा. योग्य पर्यायांसाठी बॉर्डर टॅबवर क्लिक करा. पुढे आपण रायटरमध्ये हायपरलिंक कशी बनवायची ते पाहू. हायपरटेक्स्ट ब्राउज किंवा नॅव्हिगेट करण्यासाठी हायपरलिंक वापरतात. हायपरलिंक म्हणजे उघडलेल्या डॉक्युमेंटमधून दुसऱ्या एखाद्या डॉक्युमेंटमध्ये जाण्यासाठी वापरलेला संदर्भ. हायपरलिंक संपूर्ण डॉक्युमेंट किंवा डॉक्युमेंटमधील एखादा विशिष्ट भाग दर्शवते. फाईलमध्ये हायपरलिंक तयार करण्यापूर्वी प्रथम आपण जे डॉक्युमेंट हायपरलिंक करायचे आहे ते बनवूया. टूलबारवरील न्यू आयकॉनवर क्लिक करा. नवीन डॉक्युमेंट उघडेल. नवीन डॉक्युमेंटमध्ये हॉबीज टेबल बनवूया. आता आपण हॉबीज असे हेडिंग लिहूया. एंटरचे बटण दाबा. आता एकाखाली एक लिसनिंग टू म्युझिक, प्लेइंग टेबल टेनिस आणि पेंटिंग अशी काही हॉबीज म्हणजे छंदांची नावे लिहूया. आता ही फाईल सेव्ह करूया. सेव्ह आयकॉनवर क्लिक करून नेममध्ये हॉबी टाईप करा. सेव्ह इन फोल्डरच्या डाऊन ॲरोवर क्लिक करा आणि डेस्कटॉप या ऑप्शनवर क्लिक करा. आता सेव्ह या बटणावर क्लिक करा. डेस्कटॉपवर फाईल सेव्ह होईल. आता आपण ही फाईल बंद करूया. हे डॉक्युमेंट उघडण्यासाठी resumeओडीटी या फाईलमध्ये हायपरलिंक बनवूया. आता आपण एज्युकेशनल डिटेल्स असलेल्या टेबलखाली हॉबीज असे हेडिंग लिहूया. हॉबीज या टेक्स्टची हायपरलिंक बनवण्यासाठी प्रथम या हेडिंगवर कर्सर ड्रॅग करून ते सिलेक्ट करा. इन्सर्ट मेनूवर क्लिक करून हायपरलिंक पर्यायावर क्लिक करा. इंटरनेट, मेल्स एंड न्यूज, डॉक्युमेंट आणि न्यू डॉक्युमेंट असा पर्याय असलेला डायलॉग बॉक्स उघडेल. आपण टेक्स्ट डॉक्युमेंटसाठी हायपरलिंक बनवत असल्यामुळे डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक करूया. आता पाथ या फिल्डवरील ओपन फाइल या बटणावर क्लिक करा. आता आपण बनवलेल्या नवीन डॉक्युमेंटवर जाण्यासाठी डायलॉग बॉक्सवरील डेस्कटॉप या पर्यायावर क्लिक करा. आता hobby.odt या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर ओपन या बटणावर क्लिक करा. पाथमध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या फाईलचा पाथ दिसेल. अप्लाय वर क्लिक करून मग क्लोज वर क्लिक करा.
तुम्हाला हॉबीज हे टेक्स्ट निळ्या रंगाने अधोरेखित झालेले दिसेल. अशा प्रकारे टेक्स्ट हायपरलिंक झालेले आहे. हॉबीज वर कर्सर नेऊन कंट्रोल की दाबून ठेवून माऊसचे डावीकडील बटण दाबा. हॉबीज असलेली फाईल तुम्हाला उघडलेली दिसेल. अशाच प्रकारे तुम्ही इमेज आणि वेबसाईट म्हणजेच संकेतस्थळासाठी हायपरलिंक बनवू शकता. आता आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. आपण जे शिकलो ते थोडक्यात. डॉक्युमेंटमध्ये इमेज फाईल समाविष्ट करणे, रायटरमध्ये टेबल्स समाविष्ट करणे, रायटरमध्ये हायपरलिंक समाविष्ट करणे. कॉम्प्रिहेन्सिव्ह असाइनमेंट practice.odt उघडा. फाईलमध्ये इमेज समाविष्ट करा. 3 रोज आणि 2 कॉलम्स असलेले टेबल समाविष्ट करा. फाईलमधल्या इमेजवर क्लिक केल्यानंतर www.google.com ही वेबसाईट उघडेल अशी हायपरलिंक बनवा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.